हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण दुधी भोपळ्याच्या टिक्की बनवणार आहोत। अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। ज्यांना कोणाला दुधी भोपळा आवडत नाही ते देखील आवडीने खातील इतपत ही टेस्टी बनून तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। ही रेसिपी म्हणजे हा पदार्थ तुम्ही मुलांना टिफिनसाठी देखील देऊ शकता जे की जास्त भाज्या खात नाही किंवा दुधी भोपळा खात नाही। आता मी थोडासा दुधी भोपळ्याची साल काढून किसून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर गाजर देखील किसून घेतलेला आहे। आता दोन्हीचं प्रमाण बघाल तर दोन्ही देखील जवळपास 1.5 वाटी झालेले आहे। आता तुम्ही यामध्ये आवडीच्या भाज्या देखील ॲड करू शकता। चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। त्याचबरोबर 2 हिरवी मिरची, थोडंसं आलं आणि लसूण हा ठेचून घेतलेला आहे। आता यामध्येच आपल्याला खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर हिरव्या पालेभाज्यांमधील एखादी पालेभाजी असेल ती देखील तुम्ही यामध्ये थोडीफार ॲड करू शकता। त्याचबरोबर यामध्ये मी चिली फ्लेक्स देखील टाकलेले आहे। बनवायला सोपी आहे, जास्त टाईम देखील लागत नाही, त्यामुळे सकाळच्या नाश्त्याला किंवा टिफिनसाठी मुलांना देखील तुम्ही बनवू शकता। आता जितकं दुधी भोपळा आणि गाजर याचं प्रमाण होतं ह्या दोन्ही किसून घेतल्याच्या नंतरनं त्याच्या अर्ध्यामध्ये आपल्याला रवा वापरायचा आहे, बारीक रवा। बारीक रवा नसेल तर मोठा रवा बारीक करून देखील वापरू शकता। त्याचबरोबर जितका रवा घेतला तितकंच दही घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं। त्याचबरोबर यामध्ये मी पाणी वापरलेलं आहे। आता पाण्याचं प्रमाण बघाल तर जितकं दही घेतलेलं होतं तेवढंच मी पाणी घेतलेलं आहे। त्यातील अर्ध पाणी मी आधी टाकून घेतलं, छान मिक्स करून घेतलं। बॅटर घट्टसर आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला अजून पाणी लागेल, म्हणून वाटीतलं अर्ध जेवढं पाणी राहिलं होतं ते देखील यामध्ये छान मिक्स करून घेतलं। आता रवा आहे तो फुलला जाणार, म्हणून जवळपास 15 मिनिट आपण हे मिश्रण साईडला ठेवून देऊयात आणि एक 15 मिनिटाच्या नंतरनं तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी मिश्रण हे घट्ट झालेलं आहे। आता तुम्हाला हवं तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी देखील ॲड करू शकता। आता टिक्की बनवायची आहे त्यामुळे जास्त पातळ बॅटर नको आहे। 1 चमचा मी बॅटरमध्ये पाणी ओतून घेतलं आणि छान मिक्स करून घेतलं। आता आपण टिक्की बनवणार आहोत त्यामुळे मी यामध्ये सोडा वापरणार नाही। जर तुम्हाला उत्तप्पम किंवा चिला किंवा इडली म्हणू शकता किंवा आप्पे यापैकी कोणतेही बनवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा किंवा इनो ॲड करू शकता, जेणेकरून ते मस्त फ्लफी तयार होतील। आता मिश्रण तयार झालेलं आहे। आता मी एक तवा घेतला किंवा नॉनस्टिक पॅन घ्यायचा, त्याला सर्व बाजूंनी तेल, तूप, बटर तुम्हाला जे हवं ते तुम्ही छानपैकी लावून घ्यायचं आहे। आता यावर तुम्ही मोहरीची फोडणी देऊ शकता किंवा त्याचबरोबर थोडेसे सफेद तीळ देखील टाकू शकता, पण मी यावर कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि एक कढीपत्ता घ्यायचा आणि त्याच्यावर तुम्हाला हे बॅटर टिक्कीच्या साईजचं असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। खूप छान रेसिपी आहे, पटकन होणारी आहे आणि पौष्टिक देखील आहे, त्यामुळे मुलांना देखील तुम्ही नक्कीच ही देऊ शकता, आवडीने खातील। यासाठी तुम्ही खोबऱ्याची चटणी बनवू शकता, सॉस बनवू शकता किंवा शेजवान सॉस घरी बनवता येतो तो देखील बनवू शकता किंवा डायरेक्टली टोमॅटो केचप बरोबर खाल्लं तरी देखील चालेल। आता पुन्हा मी बटर, तेल, तूप तुम्हाला हवं ते तुम्ही लावून घेऊ शकता। झाकण ठेवायचं जवळपास 5 मिनिट। लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत। मस्त आता आपले हे ज्या टिक्की आहे दोन्ही साईडनी खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता मस्तपैकी बनवून तयार झाल्यात। एक लक्षात ठेवायचं, फक्त भाजण्यासाठी थोडासा जास्त टाईम लागतो। हाय फ्लेमवर न भाजता मीडियम फ्लेमवर या भाजायच्या आणि भाजताना पहिल्यांदा थोडंसं झाकण ठेवायचं जवळपास 1 मिनिट आणि नंतरनं ह्या खरपूस भाजून घ्यायच्या। मस्त रेसिपी आहे, नक्की ट्राय करा।